रामकृष्ण हरी मंडळी, महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय चॅनल माऊली कीर्तन सोहळा भगवत भक्तीचा परमानंद घेण्यासाठी पाहत रहा महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने। तसेच येणारे नवनवीन कीर्तन पाहण्यासाठी चॅनल अवश्य सबस्क्राइब करा आणि या गाजलेल्या चॅनलवर जाहिरात टाकण्यासाठी संपर्क करा गणेश चोपडे पाटील। तर पाहत रहा माऊली कीर्तन सोहळा।
सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी हे संत मंडळी सुखी आसो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी आसो नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी आसो विठाला समोर आज आपल्या मालेगाव नगरीमध्ये आमच्या मातोश्री जिजाबाई संजयराव कदम यांचा अमृत महोत्सव आणि या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने श्री सदाशिवरावजी जानकीरामजी आणि जनार्दनरावजी या तीन सुपुत्राने हा सोहळा या ठिकाणी अर्थातच कृतज्ञता सोहळा आयोजित केलेला आहे। या निमित्ताने उपस्थित सर्व महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, बालमित्र, आप्त इष्ट स्वकीय सुहृदी, पाहुणे मंडळी आणि गावकरी मंडळी
आपण एवढ्या बहुसंख्येनं उपस्थित झालेले आहात। माझे सहकारी हरिभक्तीपरायण वामन महाराज झाडे मुरुंबेकर यांनी हा नामदेवरायाचा अभंग या ठिकाणी सेवेकरता घेतलेला आहे। आपल्या गावात सातत्याने जे कथा करतात, कीर्तन करतात, गावचेच भूमिपुत्र हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज मालेगावकर हेही उपस्थित आहेत। त्याचबरोबर या जिंतूर विधानसभा मतदारसंघाचं लाडकं नेतृत्व मेघनाताई, सन्माननीय आमदार मेघनाताई यांच्या मातोश्री आणि ज्येष्ठ नेते श्रीमान रामप्रसादजी बोर्डीकर साहेब यांच्या सौभाग्यवती शकुंतलाबाई बोर्डीकर ताई या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत। मला यायला 1 तास उशीर झालेला आहे। 12 वाजता येईन असं मला वाटलं होतं, पण मी त्यांच्याच मतदारसंघात गेलतो तिकडे। ते तुमचा मतदारसंघ असला तरी आमचाही असते। आम्हाला तिकडे त्या कोणत्या गावाला गेलो आपण? भोशीला। तिकडे असाच कार्यक्रम होता। महादेवाचं ठिकाण आहे मोठं जागृत, तिथं उशीर लागला, माणसं जमा व्हायलाच वेळ लागला। मी माझ्या वेळेत गेलो होतो। इथे यायला वेळ झाला तरीही आपण एवढ्या उष्णतेमध्ये उपस्थित झालेला आहात, बसलेला आहात। यायला वेळ झालाय, कीर्तन सोडायला वेळ करीत नाही। ही गाडीच अशी आहे, उशिरा येते लवकर जाते। पण मी आज जाणार नाही, तुम्ही जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत जाणार नाही। ऋणानुबंध आहेत माझे या परिवाराशी, स्नेह आहे, जिव्हाळा आहे, म्हणजे खूप जुनं नातं आहे, 2 पिढ्याचं नातं आहे, परमार्थाचं नातं आहे। हे 3 जण जे आहेत सुपुत्र, ही त्यांची जन्मदाती आई आहे आणि मी मानसपुत्र आहे। मी कोण आहे? मानसपुत्र आहे। त्याला 3 लेकरं आहेत असं त्यांना वाटत असेल, 3 पोरं आहे, हे 4था वित्याचाच मुलगा। तसा माझ्यावर जीव आहे हे आपण सगळे जाणून आहात मंडळी। सगळे आता लेकीचे नाव नाही ह्याच्यावर लिहिलं रे तू। 2 त्यांना मुली आहेत आमच्या माईला, शोभाताई, तिकडचं आडनाव काय? रणे, आणि सुनीताबाई चांगभले। ती कोण्या गावची? मग आमच्या गावचेच आहे, हाय शिवशेजारी। या कृतज्ञता सोहळ्यामध्ये हा एक गेट टुगेदर कार्यक्रम आहे, एक पारिवारिक कार्यक्रम आहे। आणि विशेष हा सोहळा अशा मुहूर्तावर आहे, कोणत्या मुहूर्तावर? पाडवा आहे, दिवाळीचा पाडवा। भारतीय संस्कृतीमध्ये 3.5 मुहूर्त सांगितलेत ताई, गुढीपाडवा, दसरा, दिवाळीचा पाडवा आणि अर्ध मुहूर्त अक्षय तृतीया उन्हाळ्यामध्ये। 3.5 मुहूर्ताच्या दिवशी मुहूर्त पाहायची गरज नाही, मुहूर्तच आहे। आणि म्हणून असा हा पर्व काळ आहे। आणि विशेष म्हणजे या निमित्ताने आपण केवळ कार्यक्रमाला चालू आहे असं नाही, दिवाळी आहे। दिवाळीला कोण माहेराला येत नाही सांगा ना? जाते ग बाई
जण लेकी बळी दिवाळीला आलेले आहे आणि योगायोग मातृत्वाचा गौरव आहे, आईचा गौरव आहे. आणि या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. संत शिरोमणी नामदेवरायाचा अभंग आमच्या वामन महाराजांनी सेवेकरता घेतलेला आहे. अभंगाची भूमिका मी नंतर मांडेन की माणसाच्या जीवनामध्ये काही ऋण आहेत, ते कर्ज आहेत, ते कर्ज फेडले पाहिजे. प्रयत्न केला. आता बघा, काही ऋण असे असतात की ते फेडता येतात आणि काही ऋण असे असतात ते फेडताच येत नाही. काही कर्ज असे असतात की त्याला वन टाइम सेटलमेंट असते. आता तुम्हाला सांगतो, अशा कर्जात एकदा मी अडकलतो. आता निघालाच विषय तर सांगतो, तुम्हाला माहित नाही. 98-99ला आमचं एक ट्रॅक्टर होतं. साहेब बँकेचे चेअरमन होते, बोर्डीकर साहेब. मी इकडं आलो, ते तिथेच राहिले ते ट्रॅक्टर. माझं प्रमोशन झालं 2000ला. मी इकडं आलो, ते तसंच राहिलं ना. मग ते 3 लाख रुपयाचं कर्ज होतं, ते 9 लाखावर गेलं. मी तर इकडं आलो, महाराज गेले, मला ह्याच्यातलं काही माहीत नाही. मग ते 9 लाखावर गेलं. मग बोर्डीकर साहेबाजवळ गेलो मी. मला बोलताच येईना, आपल्याला माहीतच नाही ना 9 लाख कशाला म्हणतात. आता लय पाहिले हो, तेव्हा लई अवघड होतो. तेव्हा मला कीर्तनाला लोक 20 रुपये देत होते. एका माणसाने कीर्तनाची सुरुवात, माझ्या पहिल्या कीर्तनाची सुरुवात 20 रुपयापासून, 30 रुपयापासून, 60 रुपयापासून, ह्या डिग्रसमध्ये 100 दिलेले आहेत. ह्या आपलं कोणचं गाव आहे, मालेगावमध्ये 100 न सुरुवात आमची. आता बकळ झाले. अहो डिझेलच स्वस्त होतं, आता 20 तितके का. बघा शिवाजी महाराज काय म्हणायचं, सदाशिव पुन्हा म्हणतात. मग मला मी तुमच्या गावचा शब्द निघालाय. हे ना 0 बकळ बसविले. आता बघा बाबाला काय करायचं. 3 जण आहेत ना, पुन्हा 2 मुली, 5च्या हिशोबानं धरलं तर अरे आवरेज निघत आहे आपलं. अहो आमचं 9 लाख रुपये कर्ज झालं. मी बोर्डीकर साहेबाजवळ गेलो. साहेब म्हणलं असं झालं. बसा म्हणले, बसा म्हणलेत. साहेबाला दुःख झालं. साहेबानं वन टाइम सेटलमेंट करून टाकली. वन टाइम. कसं, तुमच्याजवळ किती आहेत? म्हणलं माझ्याजवळ 60,000 आहेत बा. इकडे बाकी म्हणले मी पाहतो काय करायचं. कर्ज मुक्त करून टाकलं. याला कर्ज फेड म्हणतात, परत फेड म्हणतात. ते त्यांच्या हिशोबाने असते. काय असते, काही कर्ज फिटली जातात, परत फेड केली जाते. काही कर्ज फिटतच नाही, काय होत नाही, फेडताच येत नाहीत. कोणत्या पद्धतीने फेडता. काही कर्ज सांगतो मी तुम्हाला की त्या कर्जातून तुम्हाला मुक्त होता येत नाही. भजन करा विठ्ठल. सुदेव ब्राह्मण कथा करत असताना रुक्मिणीनं कथेत श्रीकृष्णाचं वर्णन ऐकलं होतं. श्रीकृष्णाचं वर्णन असं ऐकलं की देवाचे मुख, देवाचे केस कसे आहेत, कुरळे कुरळे आहेत, भुवया कशा आहेत, देवाचे ओठ कसे आहेत, मुख कसं आहे, देवाचा वर्ण कसा आहे, रंग कसा आहे, नाक कसे आहे, डोळे कसे आहेत. त्या कथेत ऐकले. कोणाच्या मुखातून? रुक्मिणी मातेच्या, सुदेव ब्राह्मणाचे. कोणी ऐकले? रुक्मिणी माते. मग इतका सुंदर जर श्रीकृष्ण आहे, तो मला पती म्हणून मिळाला पाहिजे. काय असतं बघा, ज्या नवऱ्या असतात ना, नवऱ्या, त्याला नवरा गोरा पांढरा वाटते, असा नियमच. काय श्लोक काय वामन महाराज, म्हणजे की कन्यावरती रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलम इतरे. काळी राहू. पण मुलगी जी असते, नवरी जी असते ना, नवऱ्या मुलीला मुलगा स्मार्ट राहा वाटते.
आता कुठून स्मार्ट आणा मग आमच्यासारखे का तसे मठाव सोडायचे काय मग आमच्यासारख्याला कसं का तसं सोडता का इतके रूपवान कुठून आणा पोरं मला सांगा बरं तुम्ही मालेगावकर कुठून आणा असा वाटते नवरा लग्न करताना प्रत्येक मुलीला नवरा कसा राहा वाटते गोरा पान तरणा बाण आणि लई शिकल्या तर असं मिळतच नाही टकला पुढे आलेले शिकण्याच्या नादानात ह्याला लग्न करायचं ध्यानच राहत नाही आणि मग एकदा का डिग्री झाली हे झालं सगळं जाणून जॉब लागला आणि मग लोक म्हणतात फलण्याचं पोरगं लय मोठा साहेब झाले आणि सगळ्यात श्रीमंत माणूस त्याच्या दाराला जाते आणि त्याची तर सोन्यासारखी पोरगी त्याला वाटते काय कसा आहे नवरदेव 2 लाख रुपये महिना आहे म्हटलं 50 एकर जमीन आहे मुलीचा विचार घेतच नाहीत तिला काय कळायले लेकरू आहे आणि मग सोयरिकीचा बोलाबोली करून आले आणि बोलणं करून आल्यावर मुलीला नवरदेवाचा फोटो दाखविला चक्कर झाली तिला नवरदेव कसा कसा बघा तुम्ही अजून चांगल्या लग्नाला जाऊन पहा चांगल्या मी लय गेलोय चांगल्या लग्नाला मी आपलं बघतो नवरदेवाकडे आणि त्या नवरीकडे बघतो मी म्हणलं अरे 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 घात झाला की रे घात हे करते पैसा घात करते सुदेव ब्राह्मणाने एवढं गोड वर्णन केलं श्रीकृष्णाचं रुक्मिणी मातेनं मनोमन श्रीकृष्णाला काय मानलं पती मानलं पती हा मला पती करायचा आहे याच्यासोबत मला विवाह करायचा आहे मी याला वरले तो इतका परमात्मा सुंदर आहे ना मग रुक्मिणी मातेनं श्रीकृष्णाला पत्र पाठवलं तर भीमक राजाची मुलगी आहे तशी होतीच ना सौंदर्य संपन्न रुक्मिणी मातेनं जे पत्र पाठवलं त्या पत्रामध्ये जी काही मजकूर लिहिलेला ए बोल नको ए बाळा आणि मग तो मजकूर पोहोचवायचा कोणाच्या हस्ते पोस्टमन तर नव्हते सोशल मीडिया नाही मग पोहोचवायचं कोणाच्या माध्यमातून मग ते माध्यम होतं सुदेव ब्राह्मण प्रेमपत्र हे जगातलं पहिलं प्रेमपत्र आताच्या भाषेत त्याला लव्ह लेटर म्हणतात पहिलं पत्र पण वासनेचं पत्र नाही आहे ते ओरिजिनल प्रेमाचं पत्र आहे वासना वेगळी आणि प्रेम वेगळं हे आताच्या जे पोरी म्हणाल्यात ना त्याचं माझ्यावर प्रेम आहे माझं तिच्यावर प्रेम आहे त्याला प्रेम म्हणायचं नाही त्याला वासना म्हणायची प्रेम शब्दाचा अर्थ काय आता त्या प्रेम शब्द मला स्वतंत्र बोलावं लागेल आज बोलता येत नाही आता मला वेळच नाही तेवढं निरपेक्ष प्रेम होतं ते भगवंताविषयीचं जे प्रेम आहे का त्या भगवंताविषयीच्या प्रेमामध्ये विषय नसतात निर्विषय प्रेम असते ते विषय वेगळे आणि निर्विषय वेगळे आणि ते स्नेहपूर्वक लिहिलेलं पत्र कोणाच्या हस्ते पोहोचलं सुदेव ब्राह्मणाच्या ते पत्र भगवान श्रीकृष्णाने वाचलं तोपर्यंत इकडं वडिलांनी आणि भावाने मिळून रुक्मिणीचा विवाह ठरवला कोणासोबत शिशुपाला सोबत ते लग्न ठरवताना दोघाचं एकमत झालं नाही भावाचं आणि वडिलाचं एकमत होतच नाही कवाच त्याच्यामध्ये घात होते लेकरायचं लग्न ठरत असताना तुमचंही एकमत झालं पाहिजे आणि लेकराचं एकमत झालं पाहिजे तरच लग्न ठरवा नाही तर आयुष्यभर ते लेकरू तुमच्या जिद्दीमुळं त्या लेकराचं नुकसान होते अशी जिद्द फालतू जिद्द करीत जाऊ नका पाटील की लेकराचं करिअर बर्बाद करताय तुम्ही त्याचं शिक्षण शिकलंय कोण्या फील्डमध्ये शिकलंय आणि तुम्ही कोण्या फील्डचा नवरा करून देताय विषय आयुष्यभर जुळत नाही त्यांचं आयुष्यभर नाही जुळत लग्न वेगळं जबरदस्तीनं लग्न करणं वेगळं आणि अंतकरणातून लग्न करणं वेगळं लग्न म्हणजे काय हे का काय नाही ऍडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी त्याला लग्न म्हणालीत आजकाल ऍडजस्टमेंट आहे लग्न म्हणजे मन जुळले पाहिजे आणि मन जुळण्याकरता मुलीला विचारात घ्यावं लागते लग्न करत असताना मुलीचा विचार न घेता लग्न करणं गुन्हा आहे विठाला भीमक राजाच्या लक्षात आलं नाही आणि त्या भावाचं नाव रुक्मीच्या लक्षात आलं नाही त्या भावाच्या लक्षात आलं नाही जिद्द करतात काही पोरं त्या जिद्द मधून रुक्मिणीचं लग्न शिशुपाला सोबत झालं
पत्र श्रीकृष्णाला पोहोचलं आणि त्या पत्रात जसं लिहिलं त्या पद्धतीने भगवान श्रीकृष्ण हजर झाले. मंडपाच्या तिथून रुक्मिणी मातेला भगवान श्रीकृष्ण घेऊन गेले आणि विधिवत लग्न लागलं. आणि विधिवत लग्न लागल्यानंतर पहिली वेळ नवरी परतीला आली. नवरी परतीला आली म्हणजेच रुक्मिणी माते परतीनं आल्या. घरी जाण्याऐवजी, स्वतःच्या घरी जाण्याऐवजी सुदेव ब्राह्मणाच्या घरी गेल्या. आणि सुदेव ब्राह्मणाच्या घरी गेल्यानंतर साष्टांग दंडवत घातला सुदेव ब्राह्मणाच्या समोर. आणि दंडवत घातल्यावर बाकीच्या मैत्रिणी म्हणल्या, तुला समजते का तू कोणाची पत्नी आहेस? तुला समजते का तू कोणाची कन्या आहेस? कोणाच्या पाया पडतीस? ते म्हणजे काय झालं? काय काय ब्राह्मणाच्या, सामान्य ब्राह्मणाच्या पाया पडतेस? ते तुमच्या नजरेत सामान्य असेल म्हणली, माझ्या नजरेत देव आहे. माझी श्रीकृष्णाची भेट घालून देण्याचं काम, माझी सोयरीक लावण्यापासून माझं विवाह खरा जर पुण्याचं काम जर कोणी केलं असेल सुदेव ब्राह्मणामुळे झाले. म्हणे केलं तर काय झालं म्हणे, लघु सोनी कोणी कोणाच्या सोयरीकी लावते, मग काय करायचं होतं? दक्षिणा द्यायची म्हणे 1000 रुपये आणि संपला विषय. त्यावेळेस सुदेव ब्राह्मणाच्या समोर रुक्मिणी मातेचा परिहार सांगतो, भजन करा. सद्गुरु श्री उत्तीर्णता नोहे कोण्याही पदार्था या लागी चरणी ठेवी जे माथा मौन्य करोनी रुक्मिणी मातेचा परिहार आहे. ज्या सद्गुरूमुळे मला भगवान श्रीकृष्णाची प्राप्ती झाली त्या सद्गुरूला पैसे देऊन त्यांचं ऋण फिटू शकते का? काही ऋण पैसे आदल्यानं फिटतच नाही. आणि म्हणून रुक्मिणीने सांगितलं, मी फक्त नतमस्तक होऊ शकते, 2 हस्त आणि 3रं मस्तक, याच्या व्यतिरिक्त मला तुम्हाला देण्यासारखं काहीच नाही. याला म्हणतात कर्ज, याला म्हणतात ऋण. अशी काही ऋण आहेत की जे ईश्वराचं ऋण आहे, जे साधू संतांचं ऋण आहे, काही समाजाचं ऋण आहे आणि काही आईचं ऋण आहे. विठाला हे ऋण कशाने फिटल? या ऋणातून माणूस मुक्त होऊ शकत नाही. कर्ज काय वन टाइम सेटलमेंट आहे काय? एक आई म्हणू लागली, म्हणून मी तुला 9 महिने वागवलंय. ते म्हणला, मग काय झालं? काय झालं म्हणलं? अरे म्हणली पोटात वागवले. म्हणला काय झालं? काय किराया घ्यायचा सांग म्हणला तुला. काय म्हणाले? काय किराया घ्यायचा सांग. आता म्हणजे का पोटात किराया जमतंय काय? घराचा किराया द्यायचा काय? त्या गाडीचा किराया द्यायचा काय? किराया तिथं देताच येत नाही. काही ऋण असे असतात की ते ऋण फेडताच येत नाही. देवाचं ऋण आहे, संतांचं ऋण आहे, समाजाचं ऋण आहे, आईवडिलाचं ऋण आहे. कसं फिटायचं? तिथं नतमस्तक होणं हा एकच पर्याय आहे. विठाला तुम्ही जेवढे बसलेले माणसं आहेत ना, सगळे कर्जबाजारी आहेत. तुम्ही असं काही समजू नका की आपल्यावर 1 रुपया कोणाचं कर्ज नाही. पैशाचं कर्ज नसेल पण बाकी संपूर्ण कर्ज आहे तुमच्यावर. देवाचं ऋण आहे, निसर्गाचं ऋण आहे तुमच्यावर. आता काल परवा फक्त तुम्हाला कर्ज द्यायला थोडी राळटाळ झाली. कोणाची? मेघराजेची. कसं व्हायलंय? काल परवाच तुम्हाला कालचाच एक फक्त कर्ज तुम्हाला थोडस, तुम्ही जसं अपेक्षित आहे तसं तुम्हाला कर्ज दिलं नाही. कोणी? मेघराजानं. आजची परिस्थिती काय आहे? कठीण काम आहे. कर्जबाजारी आहेत तुम्ही आपण सगळे. नीचे से पत्थर मारे तो ऊपर से फल देत. खालून दगड मारला तर वरून जे झाड, जे वृक्ष तुम्हाला फळ देते, हे तुम्हाला फळ आहे ना, हे कर्ज आहे. फळ खायची माहिती आहे आपल्याला. झाड लावलं का एखाद, त्या पुढच्या मागच्या पिढीनं जे झाड लावून ठेवलेत ना, त्यांचं ऋण आहे तुमच्यावर. तुम्ही पुढच्या पिढीच्या बाबतीत काहीतरी ऋणातून मुक्त व्हायचा प्रयत्न करत जा. 1 झाड लावल्याशिवाय मरू नका तुम्ही. एकतरी तुम्ही लावलेलं झाड जिवंत राहावं, त्या दिवशी तुम्ही अजरामर राहाल. त्या झाडाच्या निमित्तानं तुम्ही जिवंत राहाल. असं काय मरता? मरू नका तसे. एकतरी वृक्ष तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी, लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी, एखाद्या सणाच्या दिवशी, कशाच्या दिवशी, पित्राच्या दिवशी, त्या निमित्तानं 1 झाड लावलं पाहिजे. ते जिवंत राहिलं पाहिजे. तुळशीला पाणी घालताना तसं त्या झाडाला पाणी घालीत जा.
त्या वृक्षाच्या ते सयाजीरावजी शिंदे आहेत, त्यांनी एक वडाचं झाड लावलं आपल्याकडे तिकडं गंगाखेड तालुक्यात. त्यांना विचारलं याच्या पाठीमागचा हेतू काय? हे आईच्या हाताने लावायचं म्हणले, आईच्या स्मृतीप्रित्यर्थ लावायचे. माझी आई किती दिवस वाचणार आहे म्हणले? 101 वर्ष. 100 वर्षाच्या नंतरही मला आई जिवंत पाहिजे. ती आई मला कुठं दिसली पाहिजे? याच वृक्षाच्या रूपात दिसली पाहिजे. तुम्हाला जिवंत राहायचं असेल ना, हजारो वर्ष वृक्ष लावल्याशिवाय तुम्ही मानवी शरीर सोडू नका. ऋणातून मुक्त व्हायचा प्रयत्न केला पाहिजे. डोक्यावरलं कर्ज खांद्यावर घेतलं पाहिजे. मुद्दल नाही जरी फिटलं तर निदान काय फिटलं पाहिजे? व्याज तरी फिटलं पाहिजे. आपण कर्जबाजारी, किती ऋण आहे आपल्यावर. तुम्ही जे आता शरीर आहे ना तुम्हाला प्राप्त झालेलं, हे शरीर देवानं दिलेले. जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. जीवन नारायण गायीन ऊन तयाचे. देवानं शरीर दिले, ते दान दिले. कर्ज आहे तुमच्यावर. खरं सांगा, दवाखान्यात गेले दुरुस्तीला किती पैसे लागतील? चलता चलता एक माणूस बाथरूम मध्ये पडलं, कुटकन वाजलं. कुडकुन वाजल्याबरोबर गेले की हात गळ्यात. किती रुपये लागले? 10,000 रुपये लागले म्हटले. फक्त याला दुरुस्तीला 10,000 गॅरेजला गेल्यावर लागले. स्पेशल पार्ट द्यायला किती रुपये घेतले तुमच्याकडून? देवानं तुमच्याकडून काही घेतलंय का? ते कर्ज आहे. विठाला ऋण आहे आपल्यावर. ईश्वराचं ऋण आहे, साधू संतांचं ऋण आहे. त्या ऋणातून मुक्त होता येते. खरं सांगू का तुम्हाला, आज जे आपल्या नावानं 7-12 आहेत ना, 10-5 एकर 5-50 एकर जी 7-12 आहे ना, ही 7-12च राहील नसती. ही साधू संत आले असते नसते आले तर राहतच नव्हती. कारण आपले बापजादी का लय गुणाचे नव्हते. याच्याजवळ 2-2 बैलजोड्या होत्या. एक बैलजोडी होती शेतातल्या कामासाठी, आणि एका बैलजोडीला काय काम होतं? यात्रा करायच्या. त्या बैलाला फक्त आवाज ऐकू येत होता घुंगराचा. कोणत्या घुंगराचा? गळ्यातल्या नाही, कुठल्या? पायातल्या घुंगराचा. महाराज नम्रचे नम्र गेलेत फक्त घुंगर ऐकण्यामुळे. का लय गुणाचे होते काय? महाराज हे घुंगर बंद केले फक्त मोतीराम महाराजांनी, मोठ्या महाराजांनी. हे जर घुंगर पायातले बंद झाले नसते ना, आज भूमिहीन राहिलो असतो. भूमिहीन अल्पभूधारक झालो असतो आपण. अल्पभूधारक महाराजांना बंद केले. घुंगराच्या जागेवर टाळ सुरू केले. वैष्णवा चे खाने गाठी राम नाम गाणे. वैष्णवा घरी सर्व काळ सदा ऋणझुनते टाळ सुरू झाले. गावगाव भजन सुरू झाले, सत्य सुरू झाले, मंदिरं बांधले, निर्व्यसनी लोक केले, हत्या बंद केल्या. नाही तर आपले का नाही, हे काय लय गुणाचे माणसं नव्हते. चुकविला लाग चुकविला लाग कळी काळाचा. भजन पूजन सुरू झालं, गावगाव सत्य सुरू झाले. बंद पडले ना त्या जत्रा.
नाही तर ह्याच्या गावानं गावखरानं महिना महिना पाल राहत होते. काय दिंडीचे पाल होते काय ते. महाराजांना बंद केलं हे सगळं म्हणून आज तुमच्या नावानं 7 बार राहिल्यात, नाही त्या 7 बार राहत नव्हत्या बरं. मग हे महाराजाच्या येण्यानं हे जे आज आपला परमार्थ जिवंत आहेत, माणसं शाकाहारी झाले, निर्व्यसनी झाले. मग तुम्ही हे किती रुपयानं ऋण फेडता महाराजाचं? पैशानं फेटेल का ऋण? कर्ज फेटेल का त्यांचं? पैशानं कर्ज फेटतच नाही, हे ऋण फेटतच नाही. काय ठेवीता हा पायी जीव थोडा. जीव जरी ठेवला तरी त्यांचं कर्ज फिटायचं नाही. मोतीराम महाराजांनी, रंगनाथ गुरुजींनी, मोठ्या महाराजांनी जे परमार्थाची पेरणी केली ना आपल्या खेड्यापाड्यात, महाराज या आपल्या भागाच्या या परिसराच्या बाजूला थोडं जाऊन पहा, माळीच दिसणार नाहीत तुम्हाला. माळकऱ्याची संख्या कमी आहे आपल्या बाजूला गेल्यावर थोडस. हे आपला पट्टा तेवढाच माळकरी लोक आहेत, निर्व्यसनी लोक आहेत. थोडं लांब गेल्यावर एखादच बी कळत नाही, त्याला सोमवार कळत नाहीत. आपल्या परिसरामध्ये कोणत्याही आखाड्यावर जा तुम्ही, आखाड्यावर तुम्हाला बसायला काही हरकत नाही, तुम्ही पाणी पिऊ शकता जाऊन. आपला परिसर सोडून एखाद्या तुम्ही आखाड्यावर जाऊन पहा, आखाडे बरबटलेले आहेत, मळालेले आहेत. आमच्यासारख्याला त्या आखाड्यावर जाता येत नाही. आखाड्यावर दुसरं काहीच नाही, कोंबडीयन, खुरुडियन, बकऱ्यान, शेळ्यान, मेंढ्याच आहेत. आपल्या इकडे आखाडे निर्मळ आहेत. त्याचं कारण काय? साधू संत फिरले, निर्व्यसनी झाला समाज. मग काय काय त्यांच्या या ऋणातून मुक्त होण्यासाठी काय करू शकता तुम्ही? काय देऊ शकता? तसं देवाचं ऋण सांगितलं मी तुम्हाला, संतांचं ऋण सांगितलं, समाजाचं ऋण सांगितलं. समाजाचं खूप ऋण असते माणसावर. समाजबंधन चांगलं असते बरं का. आताच्या लोकांना समाजबंधन नको वाटते. समाजबंधन आहे म्हणून संस्कृती आहे. समाजबंधन आहे म्हणून काही गोष्टी टिकून आहे. खेड्यापाड्यामध्ये सुद्धा अजून एखादा माणूस येऊ लागलं समोरून आणि एखादी बाई माणूस तिकडून जर घागर घेऊन येऊ लागलं भरून पानवाट्यावरून हापशिवून, पदर पडलेली बाई समोरून जात नाही. आपोआप पदराला हात जाते, आपोआप पदर घेते ती. जरी ते माणूस अनोळखी असला, आपल्याला काय संबंध आहे, कोण्या गावचा आहे आणि त्याला काय लाजायचं आहे असं म्हणती का ती? आपोआप जाते. ही संस्कृती आहे, हे समाजबंधन आहे. मुक्त कंठन वावरायला वाव नाहीये आपल्याकडे, बंधन आहे. आणि खरं सांगू, समाजबंधन आहे म्हणून चांगले. एखाद्या ठिकाणी जर काही दुर्घटना दिसू लागली, माणसं पुढे जातात. काय म्हणते? समाज चांगला असतो, समाजाचं भेव चांगलं असते. लक्षात घ्या. बंधन नको वाटतायत आपल्याला, पण ते चांगलं आहे. एकटं बाई माणूस आहे, एकटी पोरगी सोरगी आहे, रस्त्यानं जात असताना समाजाचं सहकार्य आवश्यक आहे. मध्यंतरी मी एक व्हिडिओ पाहिला होता माझ्या मोबाईलवर, कोणतरी पाठवेल. ट्युशन करून एक मुलगी घराकडे जाऊ लागली पायानं. रात्रीचे 8-10 वाजले होते. कॉलेजची मुलगी आणि 10-5 त्या अंधाऱ्या रस्त्यावर 10-5 पोरं, प्रत्येक गाडीवर दोघं जण बसलेले. तिला दिसले, तिला धसकन झालं, काळजानं पाणी सोडलं तिच्या. अरे बापरे, माझं काय होईल आता? हे तरणे बाण पोरं पुढे आहेत, मी एकटी आहे, कसं करू आता? जीव मुठीत धरून ती घराकडे सार चालायला लागली. त्या पोरांनी पाहिलं, एकटी मुलगी आहे. त्या सर्व पोरांनी गाड्या चालू केल्या. अंधारा रस्ता होता, अंधारा, आणि अंधारात तिला चालता येऊ म्हणून पाठीमागं त्या गाड्या निघाल्या. तिला वाटलं आता माझं काही खरं नाही, ही माझ्या पाठीमागं काय येत आहे.
तिच्या घराजवळ ती पोहोचली तरीही त्या पोरांनी अपशब्द काढला नाही किंवा काही चुकीचे बोलले नाहीत, काही केलं नाही, काही नाही, धक्का नाही, स्पर्श नाही. हळूहळू हळूहळू ती मुलगी जेव्हा त्याच्या घरात ती स्वतःच्या घरात प्रवेश केला आणि घरात प्रवेश केल्यानंतर तिला वाटलं हे माझ्या मागे माझा पाठलाग करण्याकरता आले नव्हते, हे मला सहकार्य करण्याकरता आले होते. कोण आहेत पाहू तरी द्या म्हणून मागं वळून तिनं पाहिलं तर प्रत्येक त्या मुलाच्या मोटरसायकलवर छत्रपती शिवाजी महाराजाचा फोटो. संस्कृती याला समाज म्हणतात. हे समाजाचं ऋण आहे. वाटत नाही तुम्हाला, कळत नाही, पण समाजाचं ऋण असतंय. असं कसं फेडता हे समाजाचं ऋण? फेडता कसं तुम्ही? काय त्या लोकांना बोलून सकाळी काय 1,000 रुपये द्यायचेत का? तुम्ही मला इथपर्यंत सुखरूप आणून सोडलं म्हणून फिटणार आहे का ते ऋण? समाजाचं ऋण कोणी फेडू शकत नाही. पैसे आदल्यानं फिटत नाही. समाज माणसाला मोठा करतो. माणूस मोठा नाहीये, माणसाला कोण मोठं केलंय? समाजानं मोठं केलंय. समाजाविषयी कृतज्ञता असायला पाहिजे माणसाच्या मनात. हे जे आम्हाला इथं बसवलंय ना, हे समाजानं दिलेलं मोठेपण आहे. कसं कर्ज फेडता तुम्ही या लोकांचं? कर्ज फिटत नाही. देवाचं ऋण आहे, संतांचं ऋण आहे, समाजाचं ऋण आहे. चौथं ऋण सांगायचं मला आई वडिलाचं ऋण आहे. कशानं फिटणार आहे? जीवाचं रान करून, काबाड कष्ट करून हा संसाराचा गाडा ओढला. आज काय नाही हो, आज लय सुख झाले. पण हेचा काळ बघितला ना, जात्याशिवाय काहीच नव्हतं. पीठ सुद्धा हेला खायला कसं होतं? दळण दळूनच केलंय हे सगळा गाडा ओढलाय. आणि आज जसं आपण आपल्या बायकोला रिस्पेक्टिव्हपणे वागवतो ना, तशी मथारी नव्हती बरं हेला. ना आज आपण जे आज माझ्यावरच घेतो, तुमच्यावर कशाला घ्यावं? आज आपण बायकोचा शब्द मोडीन. बायको जसं म्हणेन तसंच वागायलात ना. यायला विचारा ना कसे आहेत. याच्या मनावर काय ऐकलेत? कायच नाही. स्त्रीत्वाला वाव नव्हता याच्या काळात. आता स्त्रीत्व आरक्षणामुळे पुढे आले, चांगलं झाले. ते आज स्त्रीत्वाचा विचार घेतला जाते. सोफा जरी आणायचा ना, सोफा फ्रीज जरी आणायचं ना, तुमच्या मनावर कलर कोणाच्या मनावर आहे? तुम्हाला जरी कळलं ना की हे जरा असं आहे, असं ते तुमचं राहू द्या शानपण. कारण त्या म्हणतात तुम्हाला काय कळत नाही, तुम्ही गपची बसा. ह्याचा लाग होता का विचारा. तुम्हाला काय कळत नाही, तुम्ही गपची बसा म्हणायचा लाग होता का विचारा. अरे पायातला बूट जर दारात वाजला ना, लोटीभर पाणी घेऊन उभा राहून राहावा लागत होतो पाय धुवायला. तुमची बायको उभा राहिली का लोटी घेऊन पाणी घेऊन? आहो पाणी पाय धुवा ना. ते दराराच गेला. काय दरारा होता? सूर्योदयाच्या नंतर यांना कधीही झोप घेता आली नाही. आणि आपल्या सूर्योदयाच्या आधी उठत नाही. सगळ्या सूर्यवंशी आहेत आपल्या. कदम नाही ना, मस्के नाही ना, गायकवाड नाही ना, चांग भले नाही, काय नाही. सगळ्या सूर्यवंशी आपल्या काय आहेत. अरे काय हेला झोपी 3ला पहाटे 4ला उठावं लागत होतो हो. शेंदून पाणी आणलं, जात्यावर दळण दळलं, खंडी ढोरायचे शेण काढले. इमानदारीने हेला सासायनं गरम खाऊ दिलं नाही हो. शिळ्या भाकरी दिल्या, शिळ्या. चांगल्या घरचं सोडून द्या, पण गरीबाचं सांगायला मी तुम्हाला. चांगल्या घरी भेटले असत्या भाकरी गरम. कोणत्या भाकरी खाल्ल्या? शिळ्या भाकरी खाल्ल्या. आणि माणसं पहिले आपल्यावनी जीव लावित नव्हते. लाकडानं मार खाल्लेत हो ह्या बायानं. याच्या कित्येक बाऱ्या काकणं फुटलीत त्या लाकडानं. ढोराला मारायच्या काठ्यानं मारलेल्या अशा इथं आहेत आत्ता काकणं फुटलेल्या. विचारात यायला किती बाऱ्या मार लागले. आणि ते मारलेलं माहेरला सांगायचं नाही हो. काय सांगायचं नाही? माहेरात सांगायचं नाही. माहेरचा एखादा कोणी जरी गावात आला, एखादा मनुष्य कोणी समाजाचा, तर ती जाऊन विचारायचा, माय काय सांगायचं घरी? खुशाल आहे म्हणावं. आणि खुशाल आहे म्हणणं डोळे डबडब पाण्यानं भरणं संगच कयाची खुशाली आली. डोळे भरल्यावर खुश आहे का? असे दिवस या पुढच्या पिढीनं, मागच्या पिढीनं काढलेत. आता ह्याच्या दिवस चांगले आलेत. मला काय कळायले आता, पण लय पाहिलेले आहेत. काही गोष्टी पाहिलेल्या आहेत. काय दुःख असतंय, काय वेदना असत्यात. सोशल मीडिया नव्हता, व्हिडिओ कॉल नव्हता,
मेसेज नव्हता, व्हॉट्सअप नव्हतं, रोजच्या रोज स्टेटस नव्हतं, काही अपडेट नव्हतं. वर्षाला एकदा सुद्धा त्याच्यातून एक शब्द जरा वाकडा वापरायचा वापरू का माय? आपल्या जाती दिवाळीला सुद्धा धाडीत नव्हत्या. दुसऱ्याला कायला म्हणायचं आपल्या जाती म्हणलं म्हणजे गण झालं. इतका मोठाडपणा होता, कयाला धाडीत नव्हते, दिवाळीला सुद्धा झाडीत नव्हते. जस काय हे ना आता लय बोलालो काय, जाऊ द्या. असे दिवस काढलेत त्या मागल्या पिढीनं. काय दिवस काढले मग तुम्हाला सांगू. मग यांचे ऋण कशानं फेडता तुम्ही? ऋणच फेडत नाहीत. ऋण निर्देश व्यक्तच करता येत नाहीत, म्हणून आम्ही ऋण फेडायचा प्रयत्न करत नाहीयेत. या कदम परिवारानं कृतज्ञता व्यक्त केली. काय व्यक्त केली? मला सदाशिवरावाचा फोन आला, हे असं असं करायचं, कसं लिहावं? मी त्यांना हे शब्द सांगितलं. कृतज्ञता सोहळ्याला सुंदर आपण कार्यक्रम केलात. सगळी मंडळी आपल्या ह्या कार्याची जाण ठेवून आणि या जाण ठेवून पुढं निश्चित त्यांच्या प्रती बाकीच्याही लोकांनी कृतज्ञता व्यक्त करावी आणि कृतज्ञता बाळगावी, असा मेसेज, असा संदेश या कार्यक्रमाच्या रूपातून मी या ठिकाणी देतो. माझं कीर्तन इथं थांबवतो. जास्तीचा वेळ घेता येणार नाही, कारण बरेचसे पाहुणे मंडळी लांबून आलेली आहेत. इतका वेळ तर मी काल्याच्या कीर्तनाला वेळ घेत नसतो, मात्र तरी आज 1 तास वेळ घेतलाय. पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. विठोबार कुमार. या निमित्तानं मी एवढेच म्हणेन, अकल्पला माझ्या सकाळा हरीच्या दासा. 75 वर्ष जसे झालेत आमच्या माईला, तसे आम्हाला शताब्दी करायची देवानं संधी द्यावी. तोपर्यंत आपलं आरोग्य चांगलं राहावं, तोपर्यंत आपल्याला वारकऱ्याची सेवा करायची संधी मिळावी. या घरून वारकरी आजवर उपाशी गेला नाही. या हातानं मोठ्या महाराजाला जीव घातलेला आहे. या हातानं मी 24 वर्ष झालं भाकर खायलो. 24 वर्ष झालं मी या हातानं भाकर खाल्लेली आहे. मी बी या ऋणात कायमस्वरूपी राहू इच्छितो. असा ऋणानुबंध आमचा पारिवारिक असल्यामुळे मला येणं गरजेचं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी उपस्थित झालो. आपणही उपस्थित झाला, आपल्यालाही धन्यवाद देतो. ज्ञानेश्वर